नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत दाबेली. त्यासाठी लागणारं साहित्य आहे डाळिंब, बारीक चिरलेला कांदा, हा दाबेली मसाला आहे, कोथिंबीर, चिंच, गूळ, बारीक शेव, गरजेनुसार मीठ, लाल तिखट, शेंगदाणे त्याचे 2 भाग करून घेतलेले आहेत. मी तुपामध्ये दाबेली बनवणार आहे, बटरऐवजी तूप वापरणार आहे आणि हे उकडून घेतलेले बटाटे आहेत. आपण आता चिंच गुळाची चटणी बनवायला सुरुवात करूया. त्यासाठी मी एका पातेला बनवायला सुरुवात करूया. आता आपण चटणी बनवण्यासाठी पातेलं घेतलेलं आहे, त्यात मी पाणी टाकलेलं आहे. आपण त्यामध्ये घेतलेली चिंच टाकूया आणि गूळ टाकूया आणि हा गूळ मिक्स करूया त्यामध्ये आणि हे छान शिजू द्यायचं आपल्याला. हे शिजेपर्यंत आपण दुसरी तयारी करूया. आपण आता शेंगदाणे फ्राय करून घेऊया. त्यासाठी मी कढईमध्ये थोडंसं तेल टाकते. थोडंसं गरम होऊ द्यायचं तेल. त्या तेलामध्ये आपल्याला लाल चटणी टाकायची आहे. साधारणतः अर्धा चमचा मी चटणी टाकलेली आहे. दाबेली मसाला अर्धा चमचा टाकत आहे आणि अर्धा चमचा मीठ. हे तेल जास्त गरम होऊ द्यायचं नाही, कारण शेंगदाणे जळून जातात. त्यामुळे थोडंसं मंद आचेवरच आपल्याला हे बनवायचं आहे. आणि ह्यामध्ये आपल्याला शेंगदाणे टाकायचे आहेत आणि छान ह्याला फ्राय करायचं आहे. आपण शेंगदाणे पहिले भाजलेले आहेत, त्यामुळे जास्त आपल्याला फ्राय करायची गरज पडणार नाही. थोडंसं मिक्स करून देऊया आपण त्याला. आपले शेंगदाणे छान फ्राय झालेले आहेत. 1-2 मिनिट ह्याला आपण हलवलेलं आहे. आता हे आपण काढून घेऊया. आपले शेंगदाणे फ्राय झालेले आहेत. आता आपण त्याच कढईत दाबेली मसाला बनवणार आहोत. त्यासाठी मी कढईत तेल टाकत आहे. तेल थोडंसं गरम होऊ देऊया. तोपर्यंत आपली इकडे चिंच गुळाची चटणी तयार होत आहे, शिजून झालेली आहे. आता आपण गॅस बंद करूया. याला आपण थंड करण्यासाठी बाजूला ठेवून देऊया. आपण हे चिंच गुळ पाण्यामध्ये उकळून घेतलं होतं, ते मी मिक्स करून चिंचेचं तुकडे काढून टाकलेले आहेत. आता आपण ह्यामध्ये थोडंसं तिखट टाकूया आणि थोडंसं मीठ टाकूया. आता ही चटणी थंड झालेली आहे. आता आपण दाबेली बनवायला सुरुवात करूया. आपलं तेल गरम झालेलं आहे. आपण आता ह्याच्यामध्ये लाल पावडर टाकूया. चवीनुसार तुम्ही टाकू शकता. 2 चमचे टाकलेले आहे. यामध्ये आपण दाबेली मसाला टाकणार आहोत. 1 चमचा मीठ टाकणार आहोत आपण शेंगदाण्याला पण टाकलेलं आहे आणि ह्यामध्ये 1 चमचा मीठ टाकणार आहोत आणि हे छान मिक्स करून घेऊया आपण. आपण यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहोत. पाणी टाकल्यामुळे आपला मसाला जळणार नाहीये. आपण हे थोडंसं मिक्स करूया आणि छान शिजू देऊया. त्याला उकळी येऊ देऊया. पाण्याला छान उकळी आलेली आहे. त्यात आपण हे उकडून घेतलेले बटाटे टाकणार आहोत. ते हाताने मी बारीक करून घेतला आहे याला. याला आपण आता छान मिक्स करून घेऊया. त्याला आपण स्मॅशरच्या साह्याने एकजीव करणार आहोत. बटाटा एकदम बारीक झालेला आहे. आता आपण त्याला छान मिक्स करून घेऊया आणि त्यामध्ये आपण हे चिंच गुळाची बनवलेली चटणी थोडीशी टाकणार आहोत. त्यामुळे भाजीला खूप छान टेस्ट येते. छान मिक्स करूया. भाजी एकदम कोरडी बनवायची नाही, कारण जर कोरडी झाली तर मग ती पावाला व्यवस्थित बसत नाही. त्याच्यामुळे भाजी थोडीशी सैलसरच ठेवायची आहे. थंड झाल्यावर भाजी अजून घट्ट होते. आता आपण ह्याच्यात कोथिंबीर टाकूया. छान मिक्स करूया. आता आपली भाजी झालेली आहे. आपण गॅस बंद करूया. आपली भाजी तयार झालेली आहे. त्यावर आपण कोथिंबीर टाकूया छान. आपण फ्राय केलेले मसाला शेंगदाणे टाकणार आहोत आणि डाळिंब टाकणार आहोत. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही किसलेलं खोबरं पण टाकू शकता. अशा प्रकारे आपला दाबेलीचा मसाला तयार आहे. आता आपण दाबेली बनवण्यासाठी पाव घेतला आहे. तुम्ही असा कट करून घेतलेला आहे. त्याला आपण चिंच गुळाची चटणी बनवलेली आहे ती लावून घेऊया. अशा प्रकारे चटणी लावून घेतलेली आहे आणि हा मसाला बनवलेला लावूया. असा छान दाबून बसवायचा आहे मसाला. आता ह्याच्यावर आपण बारीक कट केलेला कांदा टाकणार आहोत, डाळिंबाचे दाणे आणि मसाला शेंगदाणे टाकणार आहोत आणि वरच्या साईडला पण आपण चटणी लावून देणार आहोत.
आता हा पाव आपण असं बंद करून छान दाबून घेणार आहोत. अशा आपण दाबेली बनवून घेऊया. आता आपण दाबेली भाजून घेऊया. त्यासाठी मी तूप टाकत आहे. आपण दाबेली बनवून घेतलेली आहे. आपल्याला दाबेली खूप दाबायची नाहीये. दाबल्यामुळे काय होईल तर त्यातला मसाला बाहेर येईल. त्यामुळे हलक्या हाताने त्याला हलवायचं आहे. त्याला आपण अजून तूप टाकू. तूप भरपूर वापरायचं आहे, त्यामुळे दाबेलीची टेस्ट छान लागते. आपण थोडंसं याला साईडने पण भाजून घेणार आहोत. असं गॅस खूप मोठा नाही करायचा, एकदम मीडियम गॅसवरच आपल्याला छान भाजून घ्यायची आहे दाबेली. आता आपली दाबेली बनवून झालेली आहे. त्याला आपण शेव लावून घेऊया. गरम गरम आणि तोपर्यंत साईडने अशी शेव लावायची. आपण बाकीच्या दाबेली पण बनवून घेऊया. शेव लावून झालेले आहे. अशा प्रकारे आपली दाबेली खाण्यासाठी तयार झालेली आहे. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.